यानंतरची बातमी आहे ती अजित पवार गटासंदर्भातली। अजित पवारांचे शिलेदार अतुल बेनके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनके आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाढतायत। त्यामुळे अतुल बेनके शरद पवारांच्या गळाला लागल्याची चर्चाही रंगली आहे। अजितदादांना निवडणुकीआधीच धक्का मिळणार का, पाहूया या रिपोर्टमध्ये। मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पण अशी बरीच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे। अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा चर्चेत आले। जुन्नरमध्ये शरद पवारांच्या दौऱ्यादरम्यान थेट अतुल बेनकेंनी स्वागताचं बॅनर झळकावलं। इतकंच नाही तर अतुल बेनके शरद पवारांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाले। आज शरद पवार हे ओतूरमध्ये स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगाकरिता आणि त्यासोबतच पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाकरिता इथे पोहोचलेले आहेत। आणि त्यांच्या स्वागताकरिता इथे जो बॅनर लागलेला आहे तो अजित पवार गटाचे आमदार जे आहेत अतुल बेनके त्यांनी त्यांच्या स्वागताचा हा सगळा बॅनर इथे लावलेला आहे। मागच्या वेळी जेव्हा शरद पवार हे आंबेगाव तालुक्यातील जनता दरबाराकरिता इथे आले होते त्यावेळेस त्यांनी जुन्नरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता आणि त्या ठिकाणी अतुल बेनके यांनी त्यांची भेट घेतली होती आणि एक मोठं विधान केलं होतं की राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं आणि त्यामुळे संपूर्ण राजकीय गोटामध्ये खळबळ माजली होती। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या शरद पवारांच्या गळाला एक आमदार लागल्याची चर्चा होती आणि आज जर आपण पाहिलं तर हे बॅनर पाहिल्यानंतर कुठेतरी आपल्याला खात्री पटते की अतुल बेनके हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। मला माहित नाही की त्यांच्या मनात काय, माझे काही त्यांच्याशी संपर्क नाही अतुल बेनकेंची, त्यामुळं त्यांच्या मनात काय मला माहित नाही। त्यामुळे उगाच त्यांच्याविषयी माहिती न घेता बोलणं योग्य नाही। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एकच जागा राखता आली। लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांच्या आमदारांची चिंता वाढली आहे। लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेलाही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजितदादांचे काही आमदार घर वापसीसाठी संधीच्या शोधात आहेत। या आमदारांमध्ये अतुल बेनकेंचं नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे। मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे। याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही। पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे। आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। राजकारणात काहीही घडू शकतं। पवार काका पुतणे विधानसभेपूर्वी एकत्र येऊ शकतात असं सूतोवाच करणाऱ्या अतुल बेनकेंनी तुर्तास तरी अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलंय की ज्या वेळी शरद पवार हे माझ्या तालुक्यात येतील त्यावेळेस मी त्यांचं स्वागत करण्यासाठी निश्चितच पुढे जाईल अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र राजकीय चर्चा ह्या त्यावर झडणारच आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, ओतूर, पुणे।